सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे 5 महिने बंद असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आता 31 मे ऐवजी 15 जून पासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे। तेही पूर्ण वेळ खुले न होता सकाळी 7 ते 11 या वेळेत दररोज 1000 भाविकांना ऑनलाईन नोंदणीद्वारे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे। नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे नवीन सभामंडप व पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत। त्यामुळे 9 जानेवारीपासून भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे। सुरुवातीला 3 महिन्यात ही कामे पूर्ण करून एप्रिलमध्ये मंदिर दर्शनासाठी खुले करू असे सांगण्यात आले होते, पण कामे पूर्ण न झाल्याने 9 एप्रिलला मंदिर सुरू न करता 31 मे पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। आता सुद्धा काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मे रोजी मंदिर सुरू होईल अशी घोषणा केली होती। मात्र कामे वेळेत पूर्ण न झाल्याने आता 31 मे ऐवजी 15 जून रोजी मंदिर भाविकांना दर्शनासाठी दिवसातील काही काळ म्हणजे सकाळी 7 ते 11 या वेळेत खुले होणार आहे। दररोज फक्त 1000 भाविकांना दर्शन मिळणार असून दर्शनासाठी भाविकांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे।